तुहिने माझा मित्र या मालिकेचा आजचा एपिसोड खूप गोड आणि रोमॅन्टिक असा आहे. आजच्या भागात अर्णवने ईश्वरीसाठी केलेला व्हॅलेंटाईन सरप्राईज इतका गोड होता की ईश्वरी परत अर्णवच्या प्रेमात नव्याने पडताना दिसते असं म्हणायला हरकत नाही. प्रेक्षकांनो, जर आपल्याला बघायचंच आहे तर आपण आजचा रिव्ह्यू सुरुवात करूया की कशी ईश्वरी अर्णवच्या परत प्रेमात पडली आहे आणि हा जो व्हॅलेंटाईन जो सरप्राईज अर्णवने ईश्वरीसाठी केला तो खूप क्यूट आणि गोड आहे. चला तर सुरुवात करूया आजच्या रिव्ह्यूला. आणि सुरुवातीलाच आपण बघतो की आता मामा त्यांना तर अर्णवने घरी काढून दिलेलं असतं. मामा म्हणतात की अर्णवला फोन करून बघतो ईश्वरीची तब्येत कशी आहे ते. पण ते म्हणतात की अरे यार, माझा फोन तर बॅटरी म्हणजे फोनची बॅटरी डाऊन आहे, स्विच ऑफ होईल कधी पण. आणि तेवढ्यात मामी तिथे येतात आणि म्हणतात की अहो मी काय म्हणते. तेवढ्यात मामींना अर्णवचा फोन येतो. ते म्हणतात की अर्णवचा फोन. मामा म्हणतात की स्पीकरवर टाक, उचल आणि स्पीकरवर टाक. आणि अर्णव म्हणतो की मामाचा फोन लागत नव्हता म्हणून तुला केला. मामी म्हणतात की अरे बोल ना, काय झालं. त्यांना हेच ऐकायचं असतं. त्या एक्सायटेड असतात की ईश्वरीला काहीतरी व्हावं म्हणून. पण आता अर्णव ज्या पद्धतीने बोलतो त्या पद्धतीने मामीला शॉकच बसतो. अर्णव म्हणतो की मी सिंदूर शुद्धीवर आली आहेत. आणि प्रेक्षकांनो बघा, असं ऐकल्यानंतर मामी डायरेक्ट शॉकमध्ये जाते. आणि इकडे मामाला खूप आनंद झालेला दिसतो. आणि अर्णव म्हणतो की डॉक्टर मला म्हणाले की तिच्या तब्येतीत आता बरीच चांगली इम्प्रूव्हमेंट आहेत. आणि मामा म्हणतात की अरे वा अर्णव, मस्त मस्त बातमी दिली. आणि आता मामी म्हणतात की बातमी खूप छान दिली आणि ऐकून खूप आनंद झाला. आणि अर्णव म्हणतो की आजीला पण सांग. आणि मामी म्हणते की हो सांगते ना, पण बरं आई, शुद्धीवर आल्यावर ईश्वरी काही बोलली का रे. आणि अर्णव म्हणतो की हो बोलते ती, तसं काही प्रॉब्लेम नाही आहे. आता मामींना हे ऐकायचं असतं की ईश्वरी काय बोलली ते, कारण मामीचा सगळं आता ईश्वरीवर डिपेंड आहेत की काय होणार आहे ते. आणि काय आता मामा जरा संशयाच्या नजरेने त्या मामीकडे बघत असतं, म्हणजे ही एवढ्या चौकशा का करते आहेत. पण इकडे अर्णव म्हणतो की एनिवे मामी, मला डॉक्टरांशी बोलायचं आहे, पुढची लाईन ऑफ ट्रीटमेंट काय आहे त्याबद्दल. इकडे मामा म्हणतात की हो ठेव, मी आईला सांगतो, ती काय पूजा करते ना. आणि इकडे आता फोन ठेवल्यानंतर मामा म्हणतात की वा वा वा, देवाने प्रार्थना ऐकली. आता ईश्वरीला कधी डिस्चार्ज मिळतो आहे ती घरी येऊ दे काय. आणि मामा म्हणतात की काय तुझा चेहरा का पडलाय. मामी लगेच म्हणतात मग काय नाचू, ईश्वरी शुद्धीवर आली म्हणून. मामा म्हणतात की मला माहिती होतं की तुला अजिबात आनंद होणार नाही. मामा म्हणतात की काय ईश्वरीच्या हॉस्पिटलमध्ये ईश्वरीच्या तब्येतीबद्दल फक्त तू काळजी दाखवली आणि नाटकं केली हे मला माहिती आहे, फक्त मला कळली, इतरांना नाही कळली. मामा म्हणतात की हे बघ, मला आनंद झाला आहे आणि हे मी जगाला ओरडून सांगणार आहे, कळलं. आणि मामा जोरात म्हणतात की आई, जशी कानठळी बसली ना मामीच्या. आणि आकाश ऐकलत का, ईश्वरी शुद्धीवर आली. आणि प्रेक्षकांनो, ही तर अजून बेडवरच बसेल आहे. तेवढ्यात राजेश पळत येतो आणि म्हणतो की अंजली. ती म्हणते की अहो. तो म्हणतो की काय ग, काय झालं, असं अचानक बोलून का घेतलंस तू मला. ती म्हणते की अहो मला ना भीती वाटते. हा राजेश म्हणतो की कसली. आणि लगेच अंजली तिकडे हात करून दाखवते तर तिला पालेची भीती वाटलेली असते. प्रेक्षकांनो, जसा अंजली त्या पालेकडे बोट दाखवतं तसा याचा संतापाचा पारा अजूनच चढतो. आणि हा राजेश म्हणतो की अंजली, तू ह्या पालीसाठी मला बोलावून घेतलंस. आता अंजली म्हणते की अहो हाकला ना तिला. आता राजेशला गोड बोलण्यापलीकडे काय पर्याय आहे. तो म्हणतो की तू थांब, घाबरू नकोस. आणि हा राजेश म्हणतो पाल मॅडम प्लीज जाता का तुम्ही. आणि हा राजेश म्हणून म्हणतो की फक्त हिच्या भावाकडे पैसा आहेत म्हणून झेलतो आहे हिला, नाहीतर कधीच रकाट पाठवलं असतं या बिंडोक पागल मुलीला. तो म्हणतो की कसं आहेत, आमच्या राणी सरकार घाबरले आहेत तुम्हाला बघून, म्हणून मला फोन करून बोलावून घेतलं. प्लीज जा तुम्ही प्लीज. आणि बघा आता राजेशने एवढं गोड बोलल्यानंतर ती पाल जाणार का. आणि आता बघा राजेश म्हणतो की अंजली बघ गेली ती पाल. आता अंजली बेडवरनं उठते, ती लगेच त्याला येऊन मिठी मारते आणि म्हणते की अहो काय हो, तुम्ही अचानक असे निघून जाताना की मला टेन्शन येतं.
हा राजेश म्हणतो की फोन आला म्हणून गेलो मी, नाहीतर जाईल का असं तुला एकटीला टाकून. आणि आता लगेच अंजलीचं लक्ष त्या शर्टवर लागलेल्या डागाकडे जातं आणि म्हणते की काय हो, हा रक्ताचा डाग कसला. पण प्रेक्षकांनो, याला काही नवीन नाही आहे, याच्याकडं प्रत्येक वेळेस बहाणा हा रेडीच असतो. आणि आता फक्त आपल्याला दाखवतो की त्याला टेन्शन वगैरे आलेलं आहे, पण आता एवढा पटकन बहाणा सांगतो की अंजली त्याच्यावर पण लगेच विश्वास ठेवायला लागते. आणि लगेच त्याला आठवतं की तिकडे रियाच्या हाताला तो ग्लास लागला होता आणि त्याच हाताने तिने याच्या खांद्यावर हात ठेवला होता, म्हणून तो रक्ताचा डाग लागला असावा हे त्यालाही माहीत नव्हतं, पण त्याच्या आता लक्षात आलं आहे. आणि तेवढ्यात तिला म्हणतो की एक मिनिट रिया, मी बघतो कोणाचा फोन आहे ते. हा राजेश म्हणतो. अंजली म्हणते की काय झालं. राजेश म्हणतो की अगं नाही, हा रक्ताचा डाग नाही आहे, चारीतली पोरं रंग खेळत होती, त्यातल्या एकाने पिशवी फेकून मारली, त्याचा डाग उडला आहे. ती म्हणते इतक्या सकाळी. तो म्हणतो की हो ना, बघ मला ही गंमतच वाटली. तो म्हणतो की बरं तू नको त्याचा एवढा विचार करू, चहा करू का तुझ्यासाठी. तेवढ्यात अंजली म्हणते की नाही मी करते. आणि प्रेक्षकांनो, अशा पद्धतीने तर राजेशने अंजलीला तो घोळात घेतलेलंच असतं. पण इकडे आता ईश्वरी आराम करते आहे आणि अर्णव तिच्यासाठी बुके घेऊन आला आहे. आणि बघा, तिला अचानक जाग येते आणि समोर बघते तर काय, अर्णवच्या हातात बुके असतो आणि अर्णव देखील असतो. आणि ती म्हणते की हे काय, फुलं कोणासाठी. आणि अर्णव आता तिला म्हणतो की नर्ससाठी. ती म्हणते हे. आणि ईश्वरी आता हसून म्हणते की माझ्यासाठी. ती विचारते की पण का. आणि अर्णव म्हणतो की तू शुद्धीवर आल्यावर तू कशी आहे असं न विचारतात तुझ्यावर चिडलो, रागावलो, रागाच्या भरात जरा जास्तच बोललो, त्याचंच गिल्ट वाटत होतं म्हणून फुलं. लगेच ईश्वरी त्याला म्हणते की अच्छा, ही अशी फुलं देऊन तुम्ही सुटायला बघतायत का. हां. आणि ईश्वरी आता त्यालाच म्हणते की आधी इतकं चिडून एवढं बोलायचं आणि आपले शब्द म्हणजे अंगार वाटला पाहिजे समोरच्याला, आणि मग नंतर ही अशी फुलं द्यायची. काय उपयोग त्या फुलांचा. घरात तर सारखे चिडतच असतात माझ्यावर, आणि आता हॉस्पिटलमध्ये चिडून ना मोठा रेकॉर्ड केला आहे तुम्ही सर. आणि अर्णव म्हणतो की ठीक आहे, मी फुले रिटर्न करतो. लगेच ईश्वरी म्हणते ते फुलं त्याच्या हातात ना स्वतःच्या हातात घेते आणि म्हणते की नाही. ती म्हणते की आता आणली आहे तर राहू द्या, थँक्यू. ती म्हणते की काय आहेत ना, या बिमार वातावरणात ना ती फुलंच तेवढी फ्रेश वाटते मला. आणि बघा आता तेवढ्यात नर्स तिच्यासाठी नाश्ता घेऊन येते. तो नाश्ता असतो उपमा. आणि ती उपम्याला पाहून म्हणते की हे भगवान. अर्णव म्हणतो की हे भगवान काय, हे भगवान खाऊन घे पटकन, तुला डोस घ्यायचा आहे, कमॉन. ती नर्स म्हणते की हो तुम्हाला औषधं घ्यायची, तुम्ही प्लीज नाश्ता करून घ्या. आणि प्रेक्षकांनो, आता ती त्या नाश्त्याकडं कशी बघते आहे ते बघा, कारण तिला काही उपमा आवडत नाही. आणि अर्णव आता तिची ही रिॲक्शन पाहून तिला विचारतो, म्हणतो की अगं बघत का बसली आहेस, खा पटकन. ती म्हणते की हिम्मत झुटा रे यू सर. ती म्हणते की अहो मला नाही आवडत हो उपमा. तो म्हणतो की नाही आवडत म्हणजे खावं लागेल तुला, बरं व्हायचं आहेत ना, खा पटकन. आणि ती खायला लागते तर तिचा हात जोरात दुखतो. ती म्हणते की ऐक. आता अर्णव तिला विचारतो की काय झालं. ईश्वरी म्हणते की ती हाताला पट्टी लावली आहेत ना, त्यामुळे सारख्या मुंग्या येत एकतर, आणि हातही खूप दुखतो आहे. आणि बघा आता लगेच अर्णव म्हणतो की हां, आणि इकडे कुठे दुखतो, इथे. ईश्वरी म्हणते की आणि बघा आता अर्णव त्या हाताला असं मसाज करत असतो. आणि अर्णव लगेच तिला म्हणतो की अशी बघत का बसली आहे, खा. आणि ईश्वरी इकडे तिकडे म्हणून बघते कसं. आणि तेवढ्यात प्रेक्षकांना आजी, मामी आणि मामा या रूममध्ये एंटर करतात. आणि प्रेक्षकांनो, आता इकडे मामांना आणि आजींना हे बघून जास्त आनंद झालेला असतो की अर्णव ईश्वरीची किती काळजी करतो आहे ते. पण मामीला ते बघून अजूनच जास्त संताप यायला लागतो. आणि अर्णव लगेच तिचा हात तिच्या मांडीवर ठेवतो आणि ती तिच्या हाताने खाणार, तर अर्णव तिला हात रोखून स्वतः ती डिश हातात घेतो आणि ती ईश्वरीला एक घास करून खाऊ घालतो. आणि बघा आजी आणि मामा, बघा मामा कसे म्हणतात की बघ कसा काळजी घेतो आहे ते, म्हणजे त्यांचा इशारा सांगतो. आणि आता इकडे अर्णव खाऊ घातल्यानंतर मामा म्हणतात की वा वा वा, याला म्हणतात की बायकोची काळजी घेणारा नवरा. आणि बघा थोडा त्यांना कळतं की मामा तिथे आलेला आहे. आणि लगेच आता अर्णव म्हणतो की तुम्ही कधी आलेत. मामा म्हणतात की हे काय, तू तिला उपमा भरवत होता ना तेव्हाच. आजी येतात आणि तिथे स्टूलवर बसतात.
मामा म्हणतात की चालू द्या चालू द्या, तुमचं चालू द्या. आता लगेच अर्णव कसा मामांकडे बघतोय बघा, आणि मामा मात्र त्याची मज्जा घेत आहेत. आणि आजी म्हणतात की कशी आहेस ग बाळा. ईश्वरी म्हणते की बरी आहे आजी. आणि आजी म्हणतात की तू अशी अचानक त्या जंगलात कशी गेली, आणि तेही कुणाला न सांगता. प्रेक्षकांनो, इकडे मात्र मामींना ना टेन्शन यायला लागतं की ईश्वरी खरं नको बोलायला. ईश्वरी म्हणते की माझ्या मैत्रिणीने माझ्या बाबांसाठी एक आयुर्वेदिक औषध सांगितलं होतं. ईश्वरी म्हणते की आणि तो पाला ना त्या जंगलातच मिळतो असं कळलं मला, म्हणून मी गेले. आणि ईश्वरी म्हणते की ते गुंड ना तिथेच आले. मामा म्हणतात की नक्की दागिने चोर असतील ते म्हणतात की नाही, काय ना अशा घटना हल्ली खूप वाढल्या आहेत नाही का. आणि आजी पण म्हणतात की हो ना, रोजच आपण अशा बातम्या वाचतो. आजी म्हणतात की बरं झालं चिंटू वेळेवर पोहोचला. ते म्हणतात की मग काय, आपला चिंटू अर्णव हिरोच आहे, अगदी रिअल लाईफ हिरो. आजी म्हणतात की बरं का, असं कुठे कधी जायचं असेल तर सोबत चिंटूला घेऊन जात जा. त्या म्हणतात की अशी चूक पुन्हा करू नको. ती म्हणते की सॉरी आजी, नाही करणार मी असं परत. आणि आजी म्हणतात की देवाची कृपा म्हणून ह्या वेळेस एवढ्यावरच निभवलं आहे. त्या म्हणतात की तुला काही झालं असतं तर आम्ही काय केलं असतं ग. ईश्वरी म्हणते की नाही होणार असं परत. आणि लगेच आजी म्हणतात की अरे बरं की. आता अर्णव बघा, आणि अर्णव लगेच आजीला बरवतो. हां, आजी म्हणतात की छावट कुठला. आणि बघा ईश्वरी म्हणते की मी खाते. मामा लगेच म्हणतात की हो हो लाजली. लगेच अर्णवसुद्धा प्रेक्षकांना लाजलेलाच असतो, पण तो दाखवत नाही. आणि मामी म्हणतात की नशीब काही बोलली नाही ही, अर्णवमुळे गप्प बसली का. आणि लगेच प्रेक्षकांना दुपारची वेळ झालेली असती जेवणाची. आणि ईश्वरी ते बघून म्हणते की 12 की ढेर. ती म्हणते की मी असं कमी मसाल्याचं जेवण ना मी आणखीन बिमार होऊन जाईल सिस्टर. त्या सिस्टर म्हणतात की काही दिवस तुम्हाला असंच खावं लागणार आहे. आणि अर्णव आता सगळ्या डॉक्टरांची टीम तिथे घेऊन येतो आणि म्हणतो की प्लीज कम डॉक्टर, प्लीज कम. आणि अर्णव म्हणतो की मीट माय वाईफ ईश्वरी अर्णव राजशिर्के. आणि अर्णव ईश्वरीला म्हणतो की मी सिंदूर, आता तुझ्या हेल्थच्या बाबतीत मला आता कुठलीच रिस्क घ्यायची नाही आहे, म्हणून तुझ्यासाठी स्पेशल डॉक्टरांची टीम उभी केली. तो म्हणतो की मीट डॉक्टर कांबळे तुझे डायटिशियन, डॉक्टर गंधवर्ते युअर फिजिओथेरपिस्ट, मीट डॉक्टर केळकर. आणि ॲक्सिडेंटमध्ये मुळे तुझ्या ब्रेनला लागले, त्यामुळे तुला काउन्सिलिंगची गरज लागेल, ते तुझी काउन्सिलिंग करतील. आणि अर्णव म्हणतो की अँड ऑफकोर्स डॉक्टर करंदीकर न्यूरोसर्जन तुझ्या ब्रेनसाठी. ते म्हणतात की मिसेस राजशिर्के डोंट वरी, तुम्ही लवकरच ठणठणीत बरे होणार. ते डॉक्टर म्हणतात की हे बघा आम्ही आता निघतो, पण तुम्ही आराम करायचा. आणि आता अर्णव पण म्हणतो की मी येतो. ईश्वरी लगेच म्हणते की एक मिनिट, माझ्या प्रत्येक ट्रीटमेंटसाठी तुम्ही डॉक्टर अपॉइंट केलेत, मग माझ्या हार्टचं काय, त्यावर उपचार कोण करणार. ईश्वरी म्हणते की माझा हार्टचा मामला अजून पेंडिंगच आहेत ना. अर्णव म्हणतो की विसरलीस का, तुझ्या डोक्याला लागला आहे. ईश्वरी म्हणते की सर अहो माझं दिल कसं खुश होणार. ती म्हणते की हे असलं खाऊन ना माझं दिल अगदी परत दुःखात बुडून जाणार आहेत. आता अर्णव विचारच करतो. ईश्वरी म्हणते की तुम्हाला सांगू कसं, मला ना आत्ता ह्या वेळीला मस्त खस्ता कचोरी, समोसा, मालपोहा, गुलाबजामुन, जिलेबी हे सगळं खावंसं वाटतंय. ईश्वरी म्हणते की हे समोर काय, डाळीचं पाणी, याच्यात फक्त प्रोटीन आहे, चव काहीच नाहीये. आणि अर्णव म्हणतो की लवकर बरं व्हायचंय ना, मग हे डाळीचं पाणीच खावं लागणार आहेत, घे पटकन. ईश्वरी म्हणते की सर माझं दिल खुश झाल्याशिवाय माझी तब्येत पटकीने बरी होणारच नाहीये, हा साधा फंडा कसा कळत नाही हो तुम्हाला. ईश्वरी म्हणते की माझं दिल खुश करण्यासाठी काहीतरी करावंच लागेल ना तुम्हाला. अर्णव म्हणतो की दिल काय, व्हॉट आर यू ट्राईंग टू से. ईश्वरी म्हणते की आता काय बेशर्मासारखं मीच सांगू का. ईश्वरी आता म्हणते की जाऊ द्या सांगते, आपल्या लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाईन डे निघून सुद्धा गेला. ईश्वरी म्हणते की मला साधं डेटवर बाहेर नेणं तर सोडा, पण माझ्या अवतीभोवती हे असं आजारी वातावरण बनवून ठेवलं आहे. ईश्वरी म्हणते की सर तुम्ही सांगा ना,
ऐसी हालत में मला बरं कसं वाटेल. ती म्हणते की काहीतरी केलं पाहिजे ना तुम्ही माझ्यासाठी. आता ही इथे अर्णवला काहीच समजत नाही की नक्की ईश्वरी आता काय मागते आणि कशासाठी. प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणते की ती म्हणते की जाऊ द्या, नका करू, आपल्या नसीबमध्ये हेच आहे फिक्की दाल. आणि ती म्हणते की घ्या हे घ्या शे बाबा, आणि लगेच झोपून घेते. आता अर्णवला काहीच कळत नाही की हिला नेमकं झालंय तरी काय आणि ही अशी का वागते. आणि इकडे आता आजी याला आकाशला म्हणतात की मला कमाल वाटते अंजलीची, एवढं कळूनसुद्धा ती ईश्वरीला बघायला आली नाही. आणि आकाश म्हणतो की आजी ती अशी का वागते. ईश्वरीचं सांगायला फोन केला तरी ती फोनवर सुद्धा नाही आली. आजी म्हणतात की अंजलीच्या मनात कोणाबद्दल एवढा राग असू शकतो हे मला खरंच वाटत नाहीये. आकाशही म्हणतो की ऑनेस्टली मला दीचं हे वागणं नाही आवडलं. आणि तेवढ्यात अर्णव तिथे येतो आणि ह्या दोघांना अपसेट बघतो आणि म्हणतो की काय झालं, अपसेट का बसलायत. आजी म्हणतात की काही नाही रे, आपल्या अंजलीबद्दल बोलत होतो. आजी म्हणतात की मला वाटलं होतं एवढं कळवल्यानंतर धावत येईल अंजलीला ईश्वरीला बघायला. आणि अर्णव म्हणतो की ठीक आहे आजी, जाऊ दे, चांगलंच झालं ना. यावर आकाश म्हणतो की व्हॉट. आणि अर्णव म्हणतो की मिस इंदोरला अशा कंडिशनमध्ये तिने पाहिलं असतं तर मे बी तिला स्ट्रेस झालं असतं. आजी म्हणतात की चिंटू तू हे खरंच मनापासून बोलतोयस. अर्णव म्हणतो की हो आजी. आजी म्हणतात की अंजलीचा राग नाही आला तुला. अर्णव म्हणतो की राग नाही आजी, पण वाईट वाटलं. आणि अर्णव म्हणतो की चल ठीक आहे, सगळी चूक तर माझीच आहे, सो ओके. आणि बघा आता लगेच आजी म्हणतात की चिंटू. अर्णव म्हणतो की आजी खरं सांगायचं झालं तर मी खरंच ताईला खूप मिस करतो आहे. अर्णवला ताईची खूप आठवण येत असते. अर्णव म्हणतो की ताई आसपास जरी असली ना तरी खूप सपोर्ट असतो तिचा. आणि अर्णव म्हणतो की एवढी मोठी गोष्ट घडली आपल्या बाबतीत आणि ताईच नाहीये, खूप वाईट वाटतं आहे. आणि अर्णव म्हणतो की मी आलो. आणि बघा आकाशला सुद्धा या गोष्टीचं खूप वाईट वाटलेलं असतं. तो म्हणतो की दादा पण काही कोणी ऐकत नाही, तो निघून जातो. आणि बघा त्याला संताप झालेला असतो म्हणून तो डायरेक्ट आता अंजलीच्या घरी गेलेला असतो चाळीतल्या. आणि बघा आकाश लगेच आता अंजलीला आवाज देतो की दी. आणि आकाशला बघून अंजलीला खूप आनंद होतो. ती म्हणते की आकाश ये ना तू इथे बस ना बस. आणि आकाश जरा चिडूनच बोलतो तिच्यावर आणि तिला म्हणतोय की बसायला नाही आलोय मी. आणि आकाश म्हणतो की ईश्वरी हॉस्पिटलमध्ये हे कळल्यावरही तुझा राग कमी नाही झाला. प्रेक्षकांनो, आता त्याला काय माहिती की अंजलीला यातलं काहीच माहीत नाहीये. आकाश आता तिचं काही न ऐकता तिला खूप बोलतो. तिला म्हणतो की एवढा राग. आकाश म्हणतो की दादा बिचारा किती टेन्शनमध्ये, तुला माहीत नाहीये, एकटाच मॅनेज करतोय सगळं. आणि आकाश म्हणतो की लिटरली कोणीच नाहीये त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला सपोर्ट करण्यासारखं. काही टेन्शन घेऊ नको, मी आहे तुझ्या सोबत. अंजली फक्त आकाशचं बोलणं ऐकत असते. आणि आकाश म्हणतो की मी लहान आहे त्याच्यापेक्षा आणि बाकीचे खूप मोठे, एकटी तूच होती जिच्याशी तो सगळं टेन्शन शेअर करायचा आणि तुला कळूनही तू आली नाहीस. ईश्वरी कशी आहेत एकदाही बघावंसं नाही वाटलं का तुला. आणि आकाश म्हणतो की लेट मी टेल यू वन थिंग. आणि आकाश सांगतो की ईश्वरी खूप सिरियस आहे, हे सांगायला तुला फोन केला होता, जिजूंनी फोन उचलला पण होता, पण तूच फोनवर नाही आलीस. आणि आकाश आता अंजलीचं काहीच ऐकत नाही. तो म्हणतो की अगं राग येतो एकमेकांचा, वाईट वाटतं. तो म्हणतो की अशा वेळी राग बाजूला ठेवायचा असतो ग. आणि आकाश म्हणतो की फ्रँकली सांगतो मी तुला, ही दी अंजली दी मला नाही माहीत, नाही ओळखत मी ह्या दिला. आणि बघा आता अंजली म्हणते की आकाश अरे. तेवढ्यात आकाश म्हणतो काही नको बोलू प्लीज. आणि प्रेक्षकांनो आकाश तिथनं निघून जातो. पण आता इकडं खरी गंमत अशी आहेत बघा, ईश्वरी झोपेतून उठते आणि आजूबाजूला बघते तर सगळं असं एकदम सरप्राइझिंगली व्हॅलेंटाईन डे असं सरप्राईज प्लॅन केलेलं असतं अर्णवने ईश्वरीसाठी. आणि तिचं एकदम दिल आता खुश होऊन जातं. आणि ईश्वरी बघून म्हणते की हे सगळं काय आहे. तेवढ्यात आता ती नर्स खस्ता कचोरी, मालपोहे, गुलाबजाम, जिलेबी एवढं सगळं तिच्यासाठी आणलेलं असतं. आणि ईश्वरी ते बघून म्हणते की हे तर माझे सगळे आवडीचे पदार्थ आहेत.
ते म्हणते की हे सगळं, ती नर्स म्हणते की हे सगळं तुमच्यासाठीच आहेत. आणि ईश्वरी म्हणते की मगाशी मी सरांना मला हेच पदार्थ खावंसे वाटतंय असं सांगितलं, तेच सगळे पदार्थ आहेत. ईश्वरी म्हणते की बढिया. आणि लगेच मागे वळून बघते तर अर्णवने ईश्वरीसाठी छान असा केक देखील मागवलेला असतो. आणि बघा, त्या आधी केककडे बघते, नंतर अर्णवकडे बघते तर अर्णव पूर्ण ऑफिशियली रेडी होऊन आलेला असतो, एकदम पार्टी स्टाईल. आणि ईश्वरी म्हणते की सर हे काय, एकदम पार्टी मोड वगैरे. आणि अर्णव म्हणतो की ट्रीटमेंट खूप छान, फक्त तुझ्या हार्टसाठी. आणि अर्णव तिला केक खाऊ घालतो आणि म्हणतो की हॅप्पी व्हॅलेंटाईन्स डे. ईश्वरी म्हणते की थँक्यू सर, पण आज तर व्हॅलेंटाईन डे नाहीये. पण अर्णव म्हणतो की तुझी इच्छा होती ना की आपण व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट करावं म्हणून. अर्णव म्हणतो की मला सांग, व्हॅलेंटाईन डे म्हणजे नक्की काय असतं. आणि एकमेकांच्या फिलिंग समजून घेऊन सेलिब्रेट करण्याचा दिवस, राईट. मग अर्णव म्हणतो की त्याच म्हणजे फिलिंग सेलिब्रेट करण्यासाठी स्पेशल डेचीच काय गरज आहे. अर्णव म्हणतो की आपण ठरवलं ना तर हा प्रत्येक दिवस स्पेशल असू शकतो. ईश्वरी त्याला म्हणते की सर, माझी इच्छा पूर्ण करावी हे तुम्हाला इतकं जरुरी वाटतं का. आणि अर्णवचं यावर उत्तर असतं हो. अर्णव म्हणतो की तू माझ्यासाठी करते, घरच्यांसाठी करते, माझ्या ताईसाठी करते, आमचं नातं पुन्हा नीट व्हावं ह्यासाठी करते, माझ्या घराला आपलं समजतेस तू. अर्णव म्हणतो की मग तुझ्यासाठी एवढं तर करू शकतो ना मी. आणि ईश्वरी म्हणते की सर, तुमचं हे वागणं बघून रोज आणखीनच प्रेमात पडते मी तुमच्या. माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर, कसं सांगू मी तुम्हाला. ईश्वरी म्हणते की सर, आपलं हे नातं. अर्णव लगेच म्हणतो की आय नो, आपण जगाला दाखवण्यासाठी नवरा बायको आहोत. पण अर्णव म्हणतो की मी सिंदूर, काहीतरी नातं आहेच ना आपल्यात, ज्याला काही नावच नाही देता येणार. अर्णव म्हणतो की मग असं समज की त्यासाठी मी हे सगळं करतो आहे. ईश्वरी म्हणते की सर, आज तुम्हाला माझ्या मनातलं सगळं सांगावंसं सांगावं वाटतंय. ती म्हणते की अजूनही ती वेळ आली नाहीये, कदाचित आई निर्दोष सिद्ध झाल्यावरच मी माझ्या मनातलं तुमच्याबद्दलचं प्रेम व्यक्त करेल. ईश्वरी म्हणते की तरच आपलं नातं आणखीन घट्ट होईल. अर्णव म्हणतो की ईश्वरी म्हणते की वाट बघेल मी त्या दिवसाची, पण आपलं नातं आज इथंपर्यंत आलं आहे हेही माझ्यासाठी खूप आहेत. आणि बघा, आता अर्णव तिला म्हणतो की हॅप्पी. अर्णव म्हणतो की झालं, तुझं दिल खुश झालं. आणि बघा, ईश्वरी अर्णवकडे बघतच असते. तो म्हणतो की काय, असं काय बघतेस तू. ईश्वरी म्हणते की नाही. आणि ईश्वरी म्हणते की जगाला ओरडून सांगावं असं वाटतंय की माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे सर. अर्णव तिला केक खाऊ घालतो आणि म्हणतो की वन्स अगेन हॅप्पी व्हॅलेंटाईन्स डे. ईश्वरी म्हणते की थँक्यू सर. ईश्वरी म्हणते की मला वाटलंच नव्हतं की आपला व्हॅलेंटाईन डे इथे हॉस्पिटलमध्ये साजरा होईल. आणि आता बघा, हे दोघे एकमेकांकडेच बघत असतात. पण अर्णव आता ते थोडं लगेच हे करतो आणि म्हणतो की हे घे. अर्णव म्हणतो की आता एवढं सगळं मागवलंयस तू, खाऊन टाका हे सगळं. आणि ईश्वरी म्हणते की सर, एवढं सगळं मी एकटी. अर्णव म्हणतो की तुझं दिल खुश होऊन काही उरलं ना तर मी खाईन. आणि बघा, आता अंजलीला ना राजेशवर खूप राग येतो. राजेश तेवढ्यात येतो आणि म्हणतो की अंजली पाणी दे. आणि आता अंजली काहीच बोलत नाही, सरळ त्याला पाणी आणून देते. आणि बघा, हा राजेश म्हणतो की काय झालं अंजली, मला यायला उशीर झाला म्हणून नाराज आहेत का आमच्या राणी सरकार. आता अंजली म्हणते की तुम्ही का लपवलत माझ्यापासून. तो म्हणतो की काय लपवलंय मी. अंजली म्हणते की ईश्वरीला ऍडमिट केलंय हे तुम्हाला माहित होतं, तरी तुम्ही का नाही सांगितलं मला. हा राजेश म्हणतो की मुद्दाम नाही सांगितलं. अंजली म्हणते की म्हणजे. तो म्हणतो की अगं अंजली, तू किती हळवी आहेस हे माहित नाही का त्यांना. तो म्हणतो की तुला ब्लॅकमेल करावं म्हणून केलंय त्यांनी हे सगळं. अंजली म्हणते की अहो, ईश्वरीला खरंच ऍडमिट केलं आहे. आणि हा राजेश म्हणतो की वेडी आहेस का अंजली, मी तर म्हणतो की हे सगळं ईश्वरीने मुद्दाम घडवून आणलं असेल. अंजली म्हणते की अहो, हे खरंच तुम्ही बोलतायत. ती म्हणते की जी व्यक्ती मृत्यूशी लढते तुम्ही त्याच व्यक्तीवर डाऊट घेतायत, असं कसं बोलू शकता हो तुम्ही. ते म्हणते की ऐनवेळी तर तुम्ही अनोळख्या व्यक्तीचाही दुःखाचा त्रास करून घेतात
आणि ही तर आपली माणसं आहेत ना. बघा प्रेक्षकांनो, इथे अंजली आता एकदम खरं बोललेली आहे. आणि प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये बघा काय दाखवलेलं आहे ते. आणि तिथे मुलं रंगपंचमी खेळायला आलेले असतात. ते अर्णवला म्हणतात की अरे याला रंग लावलाच नाही. ईश्वरी म्हणते की नाही नाही नाही, यांना रंग लावलेला आवडत नाही. आणि अर्णव म्हणतो की आज तू रंग लावलेला आवडेल मला. आणि ईश्वरी म्हणते की अरे मला तर लावा ना रंग. तेवढ्यात एक मुलगी म्हणते की अहो ताई, माझी आत्या म्हणते की बायकोला त्याच्या नवऱ्यानेच रंग लावावा, त्यामुळे प्रेम वाढतं. आणि बघा ईश्वरी अर्णवला म्हणजे मनोमन म्हणते की आपल्यातलं हे प्रेम असंच वाढत राहो. आणि बघा इकडे वेलकम बॅक असंही लिहिलेलं असतं. अर्णव ईश्वरीला वर हाताने उचलून आणतो आणि फुलांच्या पायघड्या घातलेल्या असतात. त्या दोघे हातात हात घेऊन दोघंही येत असतात. आणि इथेच मालिकेचा एपिसोड संपतो. धन्यवाद.